नमस्कार मंडळी, मी आपल्या आईची पोरगी रोहिणी रणदिवे. तर तुम्ही बघू शकता, आता मी घराच्या समोरील भागामध्ये आहे आणि हा आमचा छोटासा अंगण आणि हा गार्डन आणि तो माझ्या मामाचा घर आहे. आणि जे तुम्ही तुळशी बघत आहे की कमसे कम 30 ते 35 वर्षापूर्वीची आहे. आणि हा माझ्या दादाने लावलेला छोटासा बगीचा किती हिरवगार वाटतो ना. व्हिडिओ करत असतानाच पाऊस पण आला, किती चांगलं वाटतं ना. पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त कलमाने आले येतात लोक. माझ्या दादाला खूप शौक आहे झाडं लावायचं आणि तुम्ही ह्या कमेंटमध्ये नक्की सांगा कोणचं झाड आहे तर. पहा किती सुंदर वाटते, किती मनमोहक वाटते, किती छान. मग माझी आई म्हणते वडे वगैरे काढ म्हणते, नवऱ्याच्या घरी असेल तर शिकशील तर नाही म्हणते. मग मी वडे वगैरे काढली, पहा मी कशी बनवते. तर जमला का वडा? बघा, गोल 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 गोल. आपल्या घरचा पूर्ण तेल रांधा मीच काढते, तरी पण माझी आई नावच नाही घेत. नुसती ताना देत राहते, नवऱ्याच्या घरी नवऱ्याच्या घरी नवऱ्याच्या घरी. एकच ताना ऐकू ऐकू त्रास येऊन जाते. माणसानं पण नवीन नवीन ताने द्यावं नाही का, एकच रोज रोज ऐकल नाही का. आई म्हणते तुझ्या हातचा तेल नाही आटे म्हणते, तर पुऱ्याही काढून घे म्हणते. मग मी पुऱ्या काढलो. आता फुगते का नाही तर 2-3 फुगल्याच नाही. मग हे कशी फुगल म्हणतो. मग बिचाराच आणखी एक ताना पडला. बिना फुगलेल्या पुऱ्या चालतील म्हणते आपल्या सासूले. मग त्या फुगणे तर जरुरीच होता. प्लीज तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा ही पुरी कशी फुगवायची म्हणून. माझ्या हातून ते फुगतच नाही मग पुरी. अखेरमध्ये ते पुरी फुगतच आहे थोडी थोडी. आणखी फुगेल, विश्वास ठेवा माझ्यावर. अखेरमध्ये फुगलीच ना. फुगल काहून नाही, अखेर अंजिराबाईची पोरगी जो आहेत. मग कोणीतरी आवाज मारला तर मग येऊन पाहिले बाहेर. तर मग हे पोरं पोट्टे आली तर मारबत कोसायला. मग त्यांना पैसे द्यायचे होते. मग दादानी 1-1 रुपये. मग बिचारताच आईने आवाज मारलं, आणखी काढ म्हणते बुड्डे. बुड्डं काढली. मग आमच्या इकडे तर बुड्डेच म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. पहा मी कसे काढते गोल 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 गोल. माझ्या आईला माझ्या हातचे बोंड आवडतात. आई म्हणते लवकर लवकर काढ म्हणते, मग बांधेवरही जेवायचे आहे म्हणते. मग काढलो कसे मोसे बोंड. मग आम्ही निघालो बांधेवर जायला. ही आमची तेजूबाई, माझी मैत्रीण, आणि ती आई. ही आमच्या गावची ढोडी बाई. तळा गावाच्या सुरुवातीलाच तळा येतो. आमचा वावर खूप दूर आहे, कमसे कम अर्धा किलोमीटर तर पैदल जावं लागते. घना जंगलमध्ये आमचा वावर आहे आणि आमच्या वावरामध्ये बंदर आहेत. आईला थोडंसं निंदा काढायचं होतं आणि मला जायचं होतं वाष्टे पाहायला. मग आम्ही आलो जंगलामध्ये वाष्टे पाहायला. तर हे भेटले 2-3, पण काढण्यासाठी खूप अडचण येत होती. तुटतच नव्हते, निघत नव्हते. पण कशी मला खायचीच होती भाजी, तर मला काढायचंच होतं. मी काढली. खूप अंधार होते ना वाष्टे उगवलेले. पा खाल्ली का तुम्ही वाष्टेची भाजी? मग आम्ही अंदर गेलो जंगलामध्ये. थोडासे बोंबोळे भेटले असते तर किती चांगला झाला असता नाही का. मस्त जंगल आहे, घाण आमच्या बांध्याजवळ. भीती वाटते सकाळी आम्ही येऊ नये आणि सायंकाळपर्यंत आम्ही राहू नये बांध्यावर. आणि आमची तेजूबाई वाष्टे छिलते. इथले वाष्टे भेटले, भाजी होऊन जाते आम्हाला दोघाली. आणि हे आमचे बांध्या, आई निंदा काढते. मग आम्ही निघालो तानापोळा पाहायला. हा आमचा गाव. याच्यापूर्वी आमच्या गावी तानापोळा भरतच नव्हता, पण हा पहिला वर्ष होय तानापोळा भरला. तर पाहायला मस्त लोक जमले होते, कारण पहिला वर्ष होय ना. व्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.